नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपला आहे उज्जैन मधला डे 2. फ्रंट कॅमेराची क्वालिटी चांगलीच आहे. आम्ही आता ना लिटरली दोनदा हे शूट केलंय. आता शेवटी म्हटलं जाऊ दे, आपण फ्रंट कॅमेराने शूट करूया. ब्लॉगर बनायचे आणि हा फुल स्ट्रगल चालू आहे. सो हा तर सांगायचा मुद्दा हा की ही आमची बस उभी आहे. आता आम्ही निघालो आहोत ओंकारेश्वरला. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर ओंकारेश्वरला इथून जायचं असेल तर येऊन जाऊन नॉन एसी बसचे 320 रुपीज आहेत आणि एसीचे आय थिंक 500 प्लस काहीतरी आहेत. त्याच्यावरती नंबर पण आहे. त्याच्यावरती तुम्हाला बसचा नंबर वगैरे सगळं देतील तुम्हाला डिटेल्स. तर तिकीट बुकिंग तुम्हाला जर करायचं असेल तर हरसिद्धी माता मंदिरच्या इथे तुम्हाला ते सगळे त्यांचे काउंटर्स दिसतील. तिथलं कुठचं पण गेलं तरी चालेल. आय गेस सगळ्यांचे सेमच प्राइजेस आहेत. 8:30ला चारधाम मंदिरच्या इथून बस निघणार आहे. आमची बस मागे लागलीच आहे. सो आता आम्ही निघू आणि मग डायरेक्ट आता आपण ओंकारेश्वरलाच भेटूया. 12:30 पर्यंत ओंकारेश्वरला बस पोहोचेल असं त्यांनी सांगितलेलं. पण रस्त्याची अवस्था आणि रस्त्यावरती त्या बाजूला कामच चालू आहे पूर्ण. त्यांनी 11:30 वाजलेत तर इथे ब्रेकफास्टसाठी थांबवली आहे बस. आणि आता इथूनही अजून 2 तास आपल्याला पुढे जायचंय. स्ट्रगल, आयुष्यात स्ट्रगल चाललंय. काल आम्ही कोइन्सिडेंटली ट्विनिंग केलेलं. नेहाने आधी दाखवलं मला मी हे घालणार आहे. माझं झालं ऑलमोस्ट सेम घातलेलं. आणि आज आम्ही आता हळदी कुंकू बनवून चाललेलो चाललंय. एवढ्या वेळ झोप काढली आणि आता उठलं तरी बघितलं तर अजून ओंकारेश्वर आलंच नाहीये. फायनली आलं बाबा ओंकारेश्वर. 1:30 वाजला पोचायला. बस स्टँड पासूनच शेअर ऑटोज आहेत 10 रुपये पर पर्सन मंदिरापर्यंत जाण्यासाठी. पोचायलाच इतका उशीर झालाय आणि पुन्हा इथून 5:30 वाजता निघायचंय. त्यामुळे आता इतक्या वेळात आपलं दर्शन आणि फिरून होणार आहे की नाही देवच जाणे. इथून नर्मदा नदीकडे जाता येतं आणि इथे मंदिरामध्ये जायचंय. तर आधी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. आणि हा आहे झुला पूल. हीच आहे ती नर्मदा नदी. आणि किती छान स्वच्छ आहे बघा पाणी. बघून पण इतकं प्रसन्न वाटतंय ना. आय विश की आपल्या भारतातल्या सगळ्याच नद्या इतक्या स्वच्छ असत्या. तर इथे बोटिंग पण करता येते आणि मलाही करायची खूप इच्छा आहे. पण आता बघूया मिळतंय की नाही. त्याचे ओंकारेश्वरला VIP पास मिळतो जो थोडं लवकर दर्शन होण्यासाठी. आणि आम्हाला तो काही मिळाला नाही आहे. आणि आता बरीच लाईन आहे. माहिती नाही आता किती वेळात आमचं दर्शन होईल. काल संध्याकाळपर्यंत आमच्या लक्षात होतं की पास काढायचं आहे. पण आम्ही फिरण्याच्या नादात विसरूनच गेलो नंतर. आणि आता जेव्हा सकाळी नेहाने चेक केलं तर तोपर्यंत स्लॉट्स गेले होते. म्हटलं आता जाऊ दे, आपल्याला नॉर्मल लाईननेच जावं लागणार आहे. जेवढा केवढा वेळ लागेल तेवढा आता जायचंच. किती वेळ झाले आम्ही असेच उभे आहोत. आणि आता त्यांनी लाईन सोडली तर बघा किती पटपट पुढे चाललोय. मग पुन्हा थांबवणार, मग असंच उभं राहायचं. ज्या स्पीडने लाईन पुढे चालली आहे ना ते बघून टेन्शनच येतंय. कारण एकतर 4 वाजता मंदिर थोडा वेळ दर्शनासाठी बंद होणार आहे. गर्दी बघा ना केवढी आहे. लुक ॲट द टाइम, 3:45 होत आले आणि ही लाईन संपतच नाहीये. गोल गोलच फिरतोय अजून. शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी बरेच लोक फुलं आणि पाणी वगैरे घेऊन येतात. पण ते आपण तिथे वाहू तर नाही शकत. सो त्यांनी इथेच अशी सोय केलेली आहे की ते सगळं इथेच ह्याच्यामध्ये जमा करतात. मला तर आता जेन्युअनली असं वाटायला लागलंय की फुलं वगैरे घेऊन जाण्यापेक्षा ते देणगी वगैरे असं छोटंसं काहीतरी देणं जास्त बेटर ऑप्शन राहील, नाही का. थँक गॉड 4 वाजता मंदिर बंद नाही झालं आणि जस्ट आमचं दर्शन झालंय. 2.5 तास लागले आम्हाला तरी. आणि आता 4:30ला 5च मिनिटं राहिली आहेत आणि आता थोड्या वेळासाठी मंदिर बंद होणार आहे.
आता मामलेश्वरला जायला निघालोय. 4:45 झाले. आता इथे दर्शनासाठी किती वेळ जातो. इथे आल्यापासून ना आम्ही फक्त पळतोय की आपलं दर्शन होऊ दे आणि सो दॅट काही मिस नको व्हायला. किती छान आहे ना हे मंदिर. दगडावरती कोरीव काम वगैरे केलंय आणि ह्या मंदिराला बघून ना मला अंबरनाथ मध्ये जे आपलं शिव मंदिर आहे ना त्याचीच आठवण आली. इथे अवघ्या 15 ते 20 मिनिटात आमचं दर्शन झालं आणि बेस्ट पार्ट अगदी छान नीट डोकं टेकून पाया वगैरे पडायला मिळाला आम्हाला. खूप मस्त वाटलं. आणि मग तिथूनच स्टेप्स उतरून नर्मदा नदीजवळ आलो. बोटिंग तेवढी करायची राहिली. इथे नर्मदा नदीची आरती सुद्धा होते तर ती पण घ्यायची इच्छा होती पण आम्ही स्टे साठी आलो नव्हतो. सो नेक्स्ट टाइम कधीतरी येऊ. पण तुम्ही आलात तर नक्की इथे स्टे साठी या. आल्यापासून इतके पळतोय ना इथे येऊन जरा शांत पण उभे राहिलो 5 मिनिटं आणि ऑफकोर्स देवाचे आभार मानले कारण इतक्या कमी वेळेत आमचं इतकं छान दर्शन झालं इथे. आम्ही तर बसकडे येऊन पोहोचलोय पळत पळत. अजून माणसं आलीच नाहीये. ओंकारेश्वरला तर कायच्या काय गर्दी होती. ऑलमोस्ट 2.5 तास आम्हाला लाईन मध्ये गेले. सो आम्ही जी मिस्टेक केली ती तुम्ही करू नका. जर यायचं असेल तुम्हाला दर्शनासाठी तर इथे जो VIP पास असतो शीघ्र दर्शन करण्यासाठी 300 रुपीजचा तो काढून या. त्याच्यामध्ये तुमचं आय थिंक अर्धा पाऊण तासामध्ये दर्शन होऊन जाईल. आणि मामलेश्वर मंदिर तर खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. फुलं थकली आहे. उद्या बघूया. आता उद्या अजून एक दिवस आहे उज्जैन मध्ये. थोडा अजून काहीतरी फिरू. ते आमचा उज्जैन मधला स्टे आला. मला ओंकारेश्वरून यायला ऑलमोस्ट 11:30 झाले. खूपच वेळ गेला ट्रॅव्हलिंग मध्ये. ते मॅप वरती दाखवतो 3.5 तासात पोहोचाल तुम्ही करून पण रस्ते एवढे काही चांगले नाहीये त्यामुळे आम्हाला 5 तास. आम्हाला तिथे बसने सोडलं. तिथे बस स्टँडवर. पुन्हा आम्हाला हॉटेल वरती यायला अर्धा तास तरी लागला. इथे आल्यापासून मी रोज डोसा नाही तर उत्तप्पम वगैरेच खाते. त्यामुळे उज्जैनला आली की केरलाला आली असं वाटायला लागलंय मला. लुक ॲट दिस क्यूटी. आम्ही निघालोय ते ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे. तर काल असंच रील बघता बघता आम्हाला ह्या मंदिराविषयी कळलं. वेळ आहे तर जाऊन येऊया. आम्हाला ना वाटे तिथे 5 ते 6 वराती दिसल्या आणि आपल्याकडे तो फुल DJ वगैरे असतो. या मंदिराची कथा अशी आहे की राजा हरिश्चंद्र जेव्हा अडचणीत होते तेव्हा त्यांनी इथे येऊन तपस्या केलेली. त्यांना त्यातून बाहेर काढलेलं आणि असं वरदान दिलेलं की जे पण लोक इथे येऊन त्यांची पूजा करतील अभिषेक करतील त्यांनाही त्यांच्या ऋणांमधून कर्जामधून वगैरे मुक्ती मिळेल. उज्जैनवरून निघायच्या आधी आम्ही पुन्हा एकदा महाकालेश्वराच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर आता 250 रुपीजचा जो शीघ्र दर्शनासाठी पास येतो तो काढणार आहोत. आणि बडा गणेश गणपती मंदिरच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला त्यांचा हा काउंटर आहे. तर तिथून आता आपण पास घेतोय. इथे हे एक बरं आहे की तुम्ही ऑफलाईन पण बुकिंग करू शकता. ओंकारेश्वरला ओनली ऑनलाईन आहे. आता इतकी भारी गोष्ट घडली आहे ना. भस्म आरती शयन आरती आम्हाला मिळालीच नाही आणि इतर आरतींविषयी काही माहितीच नव्हती. पण आता दर्शन घेऊन आम्ही जस्ट बाहेर पडणार आणि सिक्युरिटी वाल्याकडून आम्हाला कळलं की 12:30 वाजता इथे भोग आरती असते. देवाचे खूप आभार आहे की त्यांनी आमची प्रार्थना ऐकली आणि आम्हाला एक तरी आरती अनुभवता आली इथे. वी आर व्हेरी ग्रेटफुल. देवाकडे एकच प्रार्थना आहे आज आमचीच अशी इच्छा पूर्ण झाली तशी बऱ्याच लोकांना इथे येण्याची इच्छा असेल ती लवकर पूर्ण होऊ दे. आणि हा व्हिडिओ जे लोक पाहत आहेत त्यांनाही सगळ्यांना आनंदात आणि सुखात ठेव. 12 वाजता आली होती दर्शनासाठी. लगेच 15-20 मिनिटात दर्शन झालं. 12:30 वाजता आरती असते. भोग चढवला जातो तर त्याची एक थोडीशी 5-10 मिनिटाची आरती असते. आरती शयन आरती. मग नंतर असं झालेलं कोणती तरी एखादी आरती मिळाली. सुट्टी फायनली आम्हाला मिळाली. छान वाटलं आरती. आपण जेव्हा पास काढून येतो ना तेव्हा इथे बाहेर पडतो आणि इथे पण ह्या परिसरात बरीचशी छोटी छोटी मंदिर आहेत. म्हणजे बरेच महादेवाची मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, नवग्रह मंदिर आहेत. अशी बरीच मंदिर आहेत. आणि जेव्हा नॉर्मल लाईनने आपण येतो ना तेव्हा आपण तिथेच डायरेक्ट कॉरिडॉरमध्ये बाहेर पडतो. त्यामुळे आता आय डोंट नो इकडे पुन्हा यायचं असेल तर कसं येता येतं. तर तुम्ही 250 रुपीजचा पास काढून नक्की या सो दॅट इथलं कोणतं दर्शन मिस नाही होणार तुमचं. पण हा म्हणजे इथे आत येण्यासाठी दुसरा कोणता ऑप्शन असेल तर चांगलंच. आज खूपच गर्दी वाढली आहे एकदम अचानक इथे. आता आम्ही थोडीशी शॉपिंग करतोय आणि ऍक्च्युली मी विसरूनच गेले शूट करायचं. ऑलमोस्ट 10-11
आता वाजले 2 आणि आमची 5ची बस आहे. चला आता निघतो पटपट. आता शॉपिंग तर करून झाली आहे आमची. आता थोडीशी पेट पूजा करणार आहोत आणि मग तयारी करून पॅकिंग करून निघणार आहे. आता खूप जास्त भूक लागली आहे मला तर, आणि ते खाण्याचे जरा वांदेच झाले. हे नाही असं नाही, पण गेले 2 दिवस झाले आम्ही पराठा म्हणजे डोसा आणि डाळ खिचडी याच्यावरच राहिलं. तर असं झालंय, कधी घरी जातो कधी घरचं जेवण जेवतोय. इथे त्यांची घरं पण बघा अशी चिटकून चिटकून आहेत. 2 hours later. बस स्टँडला आल्यावर आम्हाला कळलंय की इंदोरवरून बस सुटणार आहे आमची. आता तिथे जाण्यासाठी आम्हाला त्यांनी दुसरी बस अरेंज करून दिली आहे. उज्जैनवरून निघायची तर इच्छा होत नव्हती खरं तर, पण असं वाटतं अजून 2-3 दिवस थांबावं. पण ठीक आहे, आता निघावं तर लागेल. माझे उज्जैन मधले ब्लॉग्स कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि इन केस तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तर तेही कमेंट करा. आय वुड लव्ह टू हेल्प यू. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, बाय.